सोलापुरातील दोन्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत होम मैदानावर वंदे मातरम गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या महोत्सवात शहरातील अनेक शाळांमधील जवळपास 5000 विद्यार्थी सहभाग होणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दशरथ वडतिले यांनी पत्रकार परिषदेत दिली। ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक वंदे मातरम या राष्ट्रीय गीतास यंदा 150 वर्ष पूर्ण झाले आहे। त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेषतः कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे। सोलापूरसह राज्यातील 36 जिल्ह्यातील व 358 तालुक्यातील अशासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकाच दिवशी दिनांक 7 नोव्हेंबर सकाळी 10:25 वाजता वंदे मातरमचे सामुदायिक गायन करण्याचा विक्रम करण्यात येणार असल्याचे व त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्याचा निर्धार असल्याचे श्री वडतिले यांनी सांगितले। या महोत्सवातील कार्यक्रमात होम मैदानावर सामाजिक पथनाट्य सादर करण्यात येणार असून तरुण भारतचे माजी संपादक व ज्येष्ठ अरविंद जोशी हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। या महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली 17 मान्यवरांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे। या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व देशभक्त व्यक्ती, विद्यार्थी व विविध संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेस संस्थेचे उपप्राचार्य श्री S.S. झणझणे, कार्यालय अधीक्षक श्री बालाजी माळी, प्रदीप दराडे, विशाल भांगे, वरिष्ठ गट निदेशक सिद्धराम गोलेकर व B.S. कोंडभोई आदी उपस्थित होते। नमस्कार, मी दशरथ वडतिले। मित्रांनो, महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीनं त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कित्तूर चन्नम्मा या शासकीय ITIच्या वतीनं शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या होम मैदानावर सकाळी 9:30 ते 10:30 या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास 5000 विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणारं पथनाट्य सादर होणार आहे। सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार तरुण माजी संपादक माननीय अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटी बरोबर 10:25 वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे। शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे। जवळपास महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी ITIमध्ये एकाच वेळी वंदे मातरमचं गीत गायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची गिनीज बुकामध्ये नोंद करायचं किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। तालुका पातळीवर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पातळीवर सोलापूरसारख्या ठिकाणी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मान्यवरांच्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ITIचे सर्व गटनिदेशक, शिक्षक, सेवक मोठ्या संख्येने हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे आणि सोलापूरच्या होम मैदानावर 7 तारखेला राष्ट्रभक्तीचा जागर आम्ही करणार आहोत। आपण सगळेजण त्याची साक्षीदार व्हावं, मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं असं आवाहन आम्ही ITIच्या वतीनं आणि आमचे मंत्री महोदय माननीय मंगल प्रभात लोढा यांच्या वतीनं करीत आहे। धन्यवाद।